अमरावतीमध्ये 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, भर रस्त्यात पीडितेला अडवून जंगलात नेऊन बळजबरी, 5 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. श्रीरामपूरमध्ये लेकीच्या शोधासाठी आईची दारोदार वणवण. 14 वर्षापूर्वी मुसलमान तरुणानं मुलीला पळवलं. नराधम अजूनही मोकाट, मुलीचा थांग पत्ता नाही. मुंबई पालिकेचं वृक्ष संजीवनी अभियान, झाडांभोवतींचं काँक्रिटीकरण, खोडांवरील खिळे, बॅनर हटवणार. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मुंबई पालिकेचा उपक्रम. खरात हा विकृत माणूस, खरातच्या बाजूला कोणी असेल तर कारवाई होईल. उद्योगमंत्री उदय सामंत यांचा इशारा. कोणतंही ऑपरेशन होणार नाही, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. एकदा झालं ते पुन्हा होणार नाही, दानवेंचं वक्तव्य. एलपीजी गॅसचा तुटवडा, रिक्षाचालकांना फटका. संभाजीनगरात 12 गॅस पंपांपैकी 4 पंप सुरू. तोडग्यासाठी रिक्षाचालकांची पालकमंत्री शिरसाट यांच्याकडे धाव. चांदवडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात. काजी सांगवी परिसरात पावसाची हजेरी. गहू आणि कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल. रशियामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, आणीबाणी जाहीर. मदतीसाठी बचाव पथकं सज्ज. अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. खरात तपासात सहकार्य करत नाही, तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं. पेन ड्राईव्ह उघड झालं तर महाराष्ट्र हादरेल. खरातवर जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हे दाखल व्हावेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची चौकशी होणार. एसआयटीनं समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती. तू दिसायला सुंदर, पती समजून घेत नाही. माइंड रिडिंगच्या नावाखाली खरातकडून महिलांची फसवणूक. खरात प्रकरण महाराष्ट्रासाठी कलंक. भोंदूबाबासोबत भाजप आणि सत्तेतल्या नेत्यांचा संबंध. नाना पटोलेंचा गंभीर आरोप. राज्यात पुरेसा इंधन साठा, अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. राज्यात कुठेही पेट्रोल किंवा एलपीजीचा तुटवडा नाही. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन. चुकीच्या मार्गाने पैसा कमवणाऱ्यांची जागा तुरुंगात. पंकजा मुंडेंचा अंबाजोगाईमध्ये कार्यकर्त्यांना सज्जड दम. कल्याण रेल्वे स्थानकावर तुफान राडा. ट्रेनमधून उतरताना 2 प्रवाशांमध्ये वाद. मध्यस्थी करणाऱ्या दिव्यांग व्यक्तीलाही मारहाण. शास्त्रीनगरमध्ये 2 गटात हाणामारी. लोखंडी रॉड आणि फायटरचा वापर. 5 जण जखमी. 10हून अधिक आरोपींवर गुन्हा दाखल. अमेरिकेत ट्रम्प यांच्या विरोधात असंतोष. प्रशासकीय धोरणांविरोधात 10 लाख लोक रस्त्यावर. शांततापूर्ण आंदोलनातून ट्रम्प सरकारचा निषेध. लॅपटॉप, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिक वस्तू महागल्या. युद्धामुळे परदेशातून इलेक्ट्रिक वस्तूंची आयात निर्यात थांबली. विविध उपकरणांच्या किमतीत भरमसाठ वाढ. रेमंड ग्रुपच्या विजयपत सिंगानिया यांचं निधन. वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. कोकणातील आंबा काजू उत्पादक अडचणीत. हवामानातील बदलाचा शेतकऱ्यांना फटका. राजू शेट्टींच्या आंदोलनानंतर सरकारकडून मदत. पुणे विद्यापीठ कुलगुरूंच्या विरोधात ठिय्या आंदोलन. कुलगुरूंच्या विरोधात सिनेट सदस्य आक्रमक. सागर वैद्य यांच्याकडून विद्यापीठात आंदोलन. हिंगोली जिल्ह्यातलं पिवळं सोनं संकटात. कुरुंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या दरात घसरण. राज्यावर 3 दिवस अवकाळीचं सावट. दक्षिण कोकणात मेघगर्जना होण्याची शक्यता. मुंबईतही हलक्या पावसाची शक्यता. पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये चैत्री यात्रेचा उत्साह. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक चैत्री यात्रेसाठी पंढरपुरात.